शासनाचा मुख्य प्रतिनिधी तुम्ही सदस्य नाही का आता अपमान नाही का इकडे गेले सगळे. अरे साहेब, तुम्ही तुमच्या कष्टाने शिकून अधिकारी झालात. नाकोने आमदार खासदार मंत्र्यामुळे झाला नाहीत. तुमच्या डिग्रीवर बाबासाहेबांच्या पुण्याने तुम्ही अधिकारी झालात. आता माझ्या नेत्याचा अपमान करतात लोक सईदुल्ला खानचा. ही पद्धत आहे. अरे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा उजवा हात आहे सईदुल्ला खान. त्याला म्हणतात की हे पैसे मागायला बदनामी करतात. ही कुठली पद्धत आहे? अजिबात नाही, चालू देणार नाही. 10% पैसे मागायला द्या आम्हाला. पत्र द्यायचं. मी जे पत्र दिलंय सगळ्या सदस्य चोराला सर होय हो का दिलं नाही का आम्हाला? बोगस याच्या पैसे लोक लुटायले. बोगस त्याच्याकडे पत्र आहे का? सदस्य नाही का? मी सदस्य नाही का दिला नियोजन समितीचा? मला डावते ते सगळं प्रशासन. पालकमंत्री आज आहे, आमदार आहे, उद्या नाही. तुम्हाला नांदायचं, तुम्हाला दिला नांदायचंय. तुम्हाला पालक कलेक्टर साहेब जिल्ह्याचे पालक आहेत. तुम्ही माझ्यासारख्या मागासवर्गीय माणसावर अन्याय करता. मला तिघा मारणार आहे. समिती सदस्य ज्ञानोबा वावळे, माजी जिल्हा सदस्य. मला या कमिटीवर घेतलं. फक्त मिटिंगला बोलवतात आणि मिटिंगला बोलवल्यानंतर काही डायरेक्शन करत नाहीत, सांगत नाहीत, पोस्टिंगची नोटीस देत नाहीत. प्रशासनाला विनंती केली की बाबा आपण सगळ्या सन्मान्य सदस्यांना फंड देणार आहात विकास निधी, मग मला का देता येत नाही का मी मागासवर्गीय दलित आहे म्हणून? माझ्या पाठीमागे कुणीच नाही म्हणून फंड देत नाहीत, विकास निधी देत नाहीत? ही कुठली हुकुमशाही? माननीय कलेक्टर साहेब जिल्हा नियोजन समितीचे पदसिद्ध सदस्य आहेत. जिल्ह्याचा मायबाप कान डोळा नाक एवढ्या मोठ्या पदावर कलेक्टर साहेब असतात. कलेक्टर साहेबांनी म्हणाव की तुम्ही आमदारकडे जा, मंत्र्याकडे जा. ही कुठली पद्धत आहे? तुमच्याकडे आम्ही मागे आलोच साहेब रास्त, किंवा जे काही निधी विकास निधी देता येईल तेवढा द्या. सगळ्या सदस्यांना देतात तेवढं मला द्या. पण कोणीच बरोबर उत्तर देत नाही, कोणी मानपान देत नाही. हे माझा अपमान आहे. एवढ्या मोठ्या पदावर घेतलंय हे माझा अपमान आहे. जाणबुजून प्रशासन माझा अपमान करतंय. मी का देखवत नाही लोकांना कळत नाही. मी तर हातपाय जोडून सगळ्यासोबत इमानीतबारे राहतोय आणि माझ्या मनावर एखादं काम प्रस्तावित होत नाही विकास निधी. तुमच्याच घरी का? पक्ष म्हणजे पक्षच का? सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत, वेगवेगळ्या पक्षाचे बारीक बारीक कार्यकर्ते आहेत. त्यानं कलेक्टरनं रावकून घेऊन काही देऊ नये का? कोण्याच कार्यकर्त्याला दिले नाहीत. वन मॅन शो असं कुठं राज्य आतापर्यंत बघितलं नाही. 9 तारखेला का 12 तारखेला अर्ज दिलाय मी. रितसर मला माहिती द्या. माहिती तर दिलीच नाही.
परंतु तुमचे हे कामं प्रस्तावित करतो ते कामं करता येतील किंवा करता येत नाही असं कुणीच कळविलं नाही. तुम्ही काय मागणी कामं मागितले, सीसी रोड मागितला, नाली बांधकाम मागितले, गाववाईज नगरपालिका गंगाखेड येते 6 वार्डामध्ये कामं करणं गरजेचं आहे. म्हणून मी ती विनंती केली, पत्र दिलं 4 वेळेस पालकमंत्री महोदयाला 4च्या 9 वेळा भेटलोय, तरी त्या पालकमंत्री महोदयांना काही दया आली नाही. राजेशदादा विटेकरकडे जा म्हणतात. बाबा राजेशदादा विटेकर आमदार आहेत तालुक्याचे, मान्य आहे, परंतु नेमकं फंड कोण वाटणार आहे, कोणाला फंड देणार आहेत, कोण्या सदस्याला देणार आहे पाहिजे माझं. मला ते मी पत्र दिले त्याप्रमाणे कमी अधिक जास्त सगळ्या सदस्याप्रमाणे 10-5 कमी येऊ द्या, परंतु मी सदस्य या नात्याने माझ्या पत्राप्रमाणे कारवाई व्हावी, अन्यथा मी खरोखर जीवन संपवणार आहे. वाचून उपयोग नाही. हजारो लोकांना 35 वर्ष निवडून दिले, मला 25 वर्षे, ग्रामपंचायत 35 वर्षे. काय वाटत असेल लोकांना, मी काम करतोय म्हणून लोक माझ्याकडे येतात. मग जिल्हा नियोजनावर ह्यांनी सांगायला पाहिजे ना, हे बसतं हे बसत नाही का, तुम्ही पत्रच देऊ नका. ते जिल्हा नियोजन अधिकारी परदेशी ते सुद्धा म्हणतात आमच्या हातात काहीच नाही, आम्ही पोस्टमॅन आहेत. ही भाषा बरी नाही ना. तुमचं म्हणायचं काम आहे प्रशासनाला, पालकमंत्र्याला तुमचं कळवायचं काम आहे. हे झालं पाहिजे कमी अधिक जास्त. तुम्ही जर उद्या सगळं त्याच्यावर ढकलतात तर ते बाहेरच्या जिल्ह्यातले पालकमंत्री, त्याला काय जिल्हा मेला काय आणि वाचला काय, परिस्थिती अशी आहे. म्हणून सगळ्या बांधवांना माझी विनंती आहे की मला मतदान करू द्या. माझ्यानंतर जर का कोणाला कामे मिळालं तर तेवढा तरी मला